नमस्कार. आज आपण बनवतो आहे गवारीची शेंगांची भाजी. त्यासाठी मी तव्यावर मिरच्या भाजून घेते आहे. आपल्याला चांगलं भाजून घ्यायचं आहे. यामध्ये आपण शेंगदाणे पण घेणार आहोत. शेंगदाणे मिरची भाजून घेतली आहे आपण आता शेंगाही भाजून घेऊया. थोडं तेल टाकू. खूप चविष्ट आणि पौष्टिक अशी गवार आहे. त्याचे फायदे तर खूप बहुगुणी आहेत. आता हे थोडं आपण तव्यावर होऊ देऊ. आपण हे 2 मिनिटाकरता आपण वाफवून घेतले तव्यावर. आता हे आपण काढून घेऊ. आता आपण भाजीचं हे वाटण फिरवून घेऊया मिक्सरला. मिरच्या, शेंगदाणे, लसूण, कोथिंबीर आणि मीठ. आता आपण फोडणी देऊन घेऊया भाजीला. जवळपास 2.5 पळी मी तेल घातलेलं आहे. आपण फोडणीला घालूया जिरं, थोडीशी मोहरी, मोहरी छान तडतडली. आता आपण हा ठेचा केलेला आहे तो टाकून घेऊया. हळद अर्धा टीस्पून, अतिशय पौष्टिक अशी गवारीची भाजी आहे. यामध्ये मुबलक प्रमाणात असं फायबर आहे जे आपल्या रक्तातील साखर नियंत्रित ठेवतं. वजन कमी करण्यासाठी की कॅल्शियम आहे, फॉस्फरस मुबलक प्रमाणात आहे जे आपल्या हाडांसाठी उपयुक्त आहे. ॲनिमियामध्ये, पंडू रोगामध्ये उपयुक्त आहे कारण यामध्ये भरपूर प्रमाणात लोह आहे, फॉस्फरस, पोटॅशियम आहे, फॉलेट्स आहे, फायबर्स आहे. त्यामुळे आपल्या हाडांसाठी, हृदयासाठी, हाय ब्लड प्रेशरसाठी खूप असं उपयुक्त आहे. कोलेस्ट्रॉलसाठी
अतिशय बहुगुणी अशी गवाराची शेंगांची भाजी आहे ही. आपल्या आहारात नक्की असायला हवी. आता छान आपण हे परतून घेतलेलं आहे. जवळपास अर्धा ते पाऊण ग्लास मी पाणी घातलेलं आहे यात. आता आपण कोथिंबीर घालून घेऊया वरतून. आणि झाकण ठेवून याला होऊ देऊ. आपण बघून घेऊया भाजी. आणखी आपल्याला हे 5 मिनिटाकरता जवळपास शिजू द्यावी लागणार आहे. आपण बघून घेऊया भाजी. हे बघा, हे सुंदर असा रंग आलेला आपल्या भाजीला. आता आणखी आपण 2 मिनिटाकरता जरा होऊ देऊ. आता आपण बघून घेऊया भाजी आपली झाली का. हां, छान. हे बघा, आपली भाजी तयार झाली आहे. बघा किती सुंदर असा कलर आलाय कोथिंबीरमुळे, हिरवाकच. अतिशय बहुगुणी पौष्टिक अशी गवारीची भाजी आपली तयार झाली आहे. अशा प्रकारे आपली गवारीची भाजी तयार झालेली आहे. तुम्ही पण नक्की करून बघा आणि आवडल्यास नक्की लाईक, शेअर, कमेंट्स आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.